हाय फ्रेंड्स, मी आपला मित्र गजानन कापसे। आज आपल्याकडे सिंदेवाईवरून म्हणजे आमच्या गावावरून जवळपास 70 किलोमीटरवरून पेशंट आले आहेत शेंडीची। आपण त्यांना विचारू त्यांना काय त्रास होता आणि डॉक्टरांनी त्यांना काय सांगितलं होतं। काय नाव आपलं? सुजाता शिंदे। कुठून आलात? सिंदेवाईवरून। काय त्रास होता आपल्याला? हे माकड हाडाचा आणि एक नस दबली होती वन साइड। अच्छा, म्हणजे कमरेपासून पायापर्यंत तुम्हाला त्रास होता? हो मग त्यासाठी तुम्ही दवाखाना वगैरे केलेला? हो केला ना। डॉक्टरांनी काय सांगितलं होतं तुम्हाला? ऑपरेशन सांगितलं होतं अच्छा, आणि थेरपी पण सांगितली होती। ओके। मग शंकरपूरला तुम्ही थेरपी करून तुम्हाला काही फरक वाटतंय? हो वाटत आहे ना, बराच आराम आहे, त्याच्यामुळं येणं आहे पुन्हा पुन्हा। आता तुम्हाला ऑपरेशन करण्याची आवश्यकता वाटते? नाही आणि तुमचं चालण्या फिरण्यामध्ये काही फरक? नाही। म्हणजे तुम्हाला चालता फिरता येतं आता? हो हो छान चालता येतं आता। आणि हे यांचे मिस्टर आहेत, त्यांनी 70 किलोमीटरवरून म्हणजे रिटायर्ड आहेत, परंतु तरीही त्यांनी रोज येणं जाणं करायचे आणि त्यांना शंकरपूरला घेऊन त्यांना कोऑपरेट केलं। सर, तुम्हाला काय वाटते की त्यांना जो त्रास होता त्या त्रासापासून त्यांना किती पर्सेंट आराम झाला असं वाटतं? बहुतांश पुष्कळ आराम झालेला आहे आणि फिजिओथेरपीमुळं जे डॉक्टरने सांगितलेलं होतं आणि ऑपरेशनच्या ज्या बाबी त्यांनी आमच्या समोर आणल्या होत्या ते न करता आम्ही जी फिजिओथेरपी केली त्याच्यामुळे पुष्कळसा म्हणजे 80-90% आराम त्याच्यामुळे झालेला आहे। तर शंकरपूर येथे घेतलेल्या थेरपीमुळे तुम्ही समाधानी आहात? हो समाधान। तर मित्रांनो, ज्यांना कुणाला कमरेच्या नसा दबल्या असतील किंवा ज्यांना सायटिका प्रॉब्लेम आहे, व्हर्टिब्रल प्रॉब्लेम आहे, तर असे पेशंट ज्यांना कोणाला त्रास असेल ते आमच्या शंकरपूरमध्ये येऊन थेरपी घेऊ शकता आणि ऑपरेशन न करता तुम्ही चांगल्या पद्धतीने आपलं आरोग्य आणि आपलं जीवन जगू शकता। तर धन्यवाद, तुम्ही आमच्या इथे थेरपी घेऊन सॅटिस्फाईड झाल्याबद्दल।